तर म्हणणं आहे का याचा ही गोष्ट तळास लागली पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे का ज्यावेळी राज्य सरकारने तुकारामजी मुंडे साहेब यांच्याकडे हे खातं दिलं, हे काहीतरी हेतू ठेवूनच दिलं की ह्याला कुणीतरी वाचा फोडली पाहिजे आणि कठोर कारवाई करणारा माणूस पाहिजे. आणि मग हा एक प्रशासनामधला असा IAS अधिकारी आहे तर ते कोणालाही डगमगत नाही, म्हणून खास मुख्यमंत्र्यांची त्यांची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली असावी. मागच्या 5 दिवसापूर्वी मी याबाबत स्वतः नरहरी झिरवळ साहेब या खात्याचे मंत्री, त्यांना देखील फोनवर माझं बोलणं झालं आणि त्यांना सांगितलं की साहेब तुमचं मनापासून अभिनंदन, सगळ्यात तुमच्या खात्याचं चांगलं काम करते म्हणून चर्चा आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की मुंडे साहेबांची आपण ज्यावेळी मुलाखत ऐकली त्याच्यात ते सगळं स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ही गोष्ट 100% तडाच त्या ठिकाणी लागल. आणि त्यांना जी काही माहिती आहे जर सर्वांनी व्यक्त केलं, उद्या आम्ही हे आंदोलन करू आणि त्याचबरोबर मुंडे साहेबांची वेळ घेऊन त्यांना आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटल आणि सर्व जे काही छुप्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांच्या कानावर घालू. मंचरमध्ये जे काय दूध भेसळ आंदोलन झालंय, जी दूध भेसळ कारवाई झाली आहे त्याबद्दल काय सांगा आणि तुमची पुढे रणनीती काय राहील? नाही, मी आपलं बोलत असताना सांगितलं की गेले अनेक वर्ष ही भेसळ चालू आहे, ही काय आजची गोष्ट नाही. कारण जो आरोपी संदीप लोढा आहे त्याची मी FIR तुम्हाला म्हणजे कोर्टाचं जे जजमेंट आहे ते सगळं तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती शेअर करतो की 2005 मध्ये त्याच्यावरती FIR दाखल झाली, परंतु ते प्रकरण काही म्हणजे तडीच गेलं नाहीत. त्याच्यात काही पुरावे जे आहेत कसे झाले काय झाले, आता कोर्टाने निर्णय दिला की सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. हांडे जो आहे तो देखील यापूर्वी त्याच्यावर कारवाई झाली. तो जो राजेंद्र सांडबोर जो आहे त्याच्यावर देखील कारवाई झालेली होती, हिंगेवरती देखील झाली होती. आणि या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम इथले स्थानिक लोक नेते मंडळी हे करत आहेत. आणि म्हणून याच्या तळापर्यंत जाऊन निश्चित याच्यामध्ये यश आल्याशिवाय यावेळी राहणार नाही. कारण प्रकरण दाबणारा अधिकारी नाही, कारण ज्यावेळी 24 मध्ये सुगंधी दुधामध्ये आळ्या आढळल्या त्यावेळी हे प्रकरण दाबण्यात त्या ठिकाणी आलं आणि ते देखील आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देणार आहोत. आरोपी याच्यामध्ये मोठ्या लिंक कोणत्या आहेत? मोठ्या लिंकच्या सातत्याने बोललं जाते, मोठी याच्यामध्ये साखळी कोणती आहे, आता कोणती मोठी नावं याच्या समोर येत? आता याच्यामध्ये जोपर्यंत आयुक्त अधिकृतरित्या सांगत नाहीत, त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे सगळी माहिती आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की हे ट्रान्झॅक्शन कसे झाले, पेमेंट कोणाचे यांना आलेत, यांनी माल कोणाला दिला, दूध यांनी कोणाला दिलं, हे एकदा अधिकृत आलं की त्याच्यावर आम्ही निश्चित 100 नाही 200% बोलणार आहेत. जसं दुधाच्या आळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोललो, नाव घेऊन बोललो, जे पुरावे होते की पत्र मुख्याध्यापकांनी दिलं, अधीक्षकांनी दिलं, ते आम्ही मांडलेले आहेत. त्यांनी आम्हाला 100 कोटीच्या आवर नुकसानीची नोटीस पण दिली गोवर्धननी. गेल्या अनेक वर्षापासून मंचर हे केंद्र बनलेलं आहे. इतक्या वर्षांपासून एक कारवाई देखील पाठीमागे झाली, मात्र हे खणून काढण्यात कुठेतरी अपयशी पडले. याचा पाठपुरावा मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं, याचा पाठपुरावा करण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं आहेत. जे आमदार असतील खासदार असतील यांनी हा विषय त्या ठिकाणी मांडणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु आपलेच कार्यकर्ते असल्यामुळं हे याच्यावरती फोकस अजिबात करत नाहीत. आणि म्हणून की सगळ्यात की तुम्हाला ज्यावेळी लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, आता त्यांना दुःख आहे, ते बोलतात फक्त 1,500. माझं तर म्हणणं आहे ते निवडूनच आलेले नाहीत, जनतेने नाकारले, परंतु केवळ मताचं डायव्हर्शन दुसऱ्या त्या ट्रम्पेटवर गेल्यामुळं. नाहीतर आज ते लोकप्रतिनिधी नसते. आम्ही त्यांना पुन्हा सांगतोय की ही भेसळ आहे, हा लोकांच्या जीवाशी खेळ आहेत. तुम्ही याच्यामध्ये ठाम भूमिका त्या ठिकाणी घ्या आणि स्पष्टपणे सांगा माझा कार्यकर्ता हा आहे. आम्ही फोटोसहित तुम्हाला सगळ्यांना पाठवलेत का हे आमच्या चिन्हावर निवडून आलेत किंवा माझ्या सोबत त्या ठिकाणी होते, हे गजाड त्या ठिकाणी झाले पाहिजेत, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. आता ही जी दूध भेसळ आहे, ती दूध भेसळ झाली आणि त्याच्यावरती आता तुम्ही आंदोलनही केलं, पण याच्या पाठीमागे कुठे कुणाला तरी पाठिंबा आहे कोणाचा, काय असं वाटतंय का तुम्हाला? किंवा 100% याच्यामध्ये एवढी मागं प्रकरण दाबणारे त्याच्या पाठीमागे आहेत, म्हणून एवढी डिरिंग त्या ठिकाणी करतात आणि त्यांना पद पुन्हा पुन्हा दिली जातात. पोलिसांनी FIR दिली नाही वेळेत, हा पत्रकारांचा आरोप आहे आणि मुळातच ही कारवाई लपवली जाते का? अनेकांना याच्यात पाठीशी घालण्याचा प्रयत्न. तुमच्या म्हणण्याशी आम्ही 200% सहमत आहोत. सुरेश भाऊंनी उल्लेख केला, ज्यावेळी आंदोलन कांद्याचं झालं, बिबट्याचं झालं, आता यातले हे जे आरोपी आहेत किंवा जे सूत्रधार आहेत याच्यातले, हे देखील आंदोलनाला तिथं उपस्थित होते, परंतु यांची नावं त्याच्यातून वगळण्यात आली आणि गोरगरीब लोकांना कार्यकर्त्यांना जे लढतायत आमच्या सारख्यांवरती गुन्हे दाखल झालेत.
हे लोकप्रतिनिधींना माहीत नाही का? सगळं माहिती आहे, परंतु त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं त्या ठिकाणी ओढतंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे. धन्यवाद.